हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत ताज्या मेथीपासून महिनाभर टिकणारा एक स्नॅकचा आयटम, तो म्हणजे मेथी मटरी। तर ही मेथी मटरी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। मेथी मटरी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे ती म्हणजे मेथीची भाजी। मेथीची भाजी जी आहे ती मी स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। मेथीची भाजी आहे ती मी 1.5 वाटी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला रवा लागणार आहे अर्धी वाटी, मैदा 2 टेबलस्पून, कॉर्नफ्लोअर 2 टेबलस्पून, साजूक तूप एक 5 टेबलस्पून, हळद अर्धा टीस्पून, हिंग, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर जी आहे ती 2 टेबलस्पून घेतली तरी इनफ आहे। तीळ लागणार आहेत, 2 टेबलस्पून होतील इतके तीळ। ओवा लागेल, ओवा 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, काळी मिरी पावडर 1 टेबलस्पून आणि पिठी साखर 2 टेबलस्पून। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेल। तर खुसखुशीत मेथी मटरी बनवण्यासाठी लागणारं हे होतं आपलं साहित्य। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सगळ्यात सुरुवातीला मेथीची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ती थोडीशी कट करून घेणार आहे। माझी इकडची जी मेथीची भाजी होती ती थोडीशी मोठ्या पानांची होती, त्यामुळे मी काय करणार आहे, कट करणार आहे। जर तुमच्याकडची मेथीची भाजी जर लहान पानांची असेल तर ती कट केली नाही तरीही चालेल। मेथीची भाजी निवडून घेताना आपल्याला त्याची फक्त पानं घ्यायची आहेत, देठं आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहेत। तर आता सगळी मेथीची भाजी जी आहे ती मी कट करून घेते। सगळी मेथीची भाजी जी आहे ती कट करून झालेली आहे। आता मी एकीकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर या पॅनमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकं तूप घालायचं आहे। तूपच घाला, त्याच्यामध्ये तेल किंवा डालडा वापरायचा नाही आहे। तर मी 1 टेबलस्पून होईल इतकं तूप घालणार आहे आणि हे तूप थोडंसं पातळ झालं की आपल्याला मंद आचेवरच ही जी मेथीची भाजी आहे ती त्याच्यावर थोडीशी परतायची आहे। मेथीची भाजी आहे ती आपण थोडी थोडी ॲड करत जाऊया आणि तशीच ती परतून घेऊया। आपल्याला ती भाजी खूप शिजू द्यायची नाही आहे, फक्त परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी आपण अगदी 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहे। दोन मिनिटासाठी आपली भाजी जी आहे ती परतून झालेली आहे। ती आता आपण गार करण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहे। तुम्हाला मी सुरुवातीला सांगताना सगळं प्रमाण जे आहे ते वाटीच्या मेजरमेंटमध्ये सांगितलेलं आहे। तर ही वाटी मी यूज केलेली आहे, सगळं आपण ह्या वाटीनं मोजून घेणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला 2 वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। एका परातीत मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या पिठामध्ये आता आपण अर्धा वाटी होईल इतका रवा ॲड करायचा आहे। घेताना जर बारीक रवा घेतला तरीही चालेल, मोठा असेल तरीही चालेल। मी आता घेताना मोठा रवाच घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकी पिठी साखर घालणार आहे। साखर घेताना पिठी साखर असेल किंवा मोठी साखर असेल तरीही चालेल, पण शक्यतो जर पिठी साखर असेल तर ती सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित चांगली लवकर मिक्स होईल, त्यामुळे मी घेताना पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं साजूक तूप घालायचं आहे। इथं साजूक तूपच घाला, तेल गरम करून किंवा डालडा वगैरे वापरू नका। तूप घातल्यामुळं आपली जी मटरी आहे ती खुसखुशीत होणार आहे। त्यानंतर आपण 1 टेबलस्पून होईल एवढी काळी मिरी पावडर आपण ॲड करणार आहोत। काळी मिरी पावडर घातल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर चाट मसाला घातला तरीही चालेल, मी इथं चाट मसाला वापरलेला नाही आहे। काळी मिरी पावडर झालेली आहे। त्यानंतर मी एक अर्धा टीस्पून होईल इतका हिंग ॲड करणार आहे। आता आपण त्यामध्ये एक पाव टीस्पून होईल इतकी हळद ॲड करूयात। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता मी यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतका ओवा घालणार आहे। ओवा जो आहे तो मी हातावर थोडासा चोळून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचा वास जो आहे तो व्यवस्थित सगळीकडे लागेल। आता ओवा जो आहे तो या पिठावर टाकूयात। या पिठाचा एक आपल्याला चांगला गोळा तयार करायचा आहे, पण याच्यामध्ये पाणी ॲड करण्यापूर्वी हे सगळे जे आहेत पदार्थ ते आपण कोरडेच एकमेकांमध्ये मिक्स करून घेणार आहे। जर लगेच आपण पाणी घातलं तर ते काय होणार नाहीत, सगळीकडे एकसारखे मिक्स होणार नाहीत।
त्यामुळे मी काय करते आहे, पहिल्यांदाच हे सगळे पदार्थ एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं लाल मिरची पावडर घालणार आहोत। माझ्याकडची जी मिरची पावडर आहे ती कलरसाठीची आहे। तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण जे आहे ते कमी केलं तरीही चालेल। मिरची पावडरसुद्धा या सगळ्या पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। परतून घेतलेली मेथी जी होती ती आपण गार करायला ठेवली होती। ही मेथी गार झालेली आहे। आता मी या पिठामध्ये ही मेथी आहे ती ॲड करून घेते आहे आणि लगेचच पाणी घालणार नाही आहे, तर ही मेथीसुद्धा त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मेथीमध्ये थोडासा पाण्याचा जो काही अंश असेल तर तोही काय होईल, व्यवस्थित वापरला गेला जाईल। परतलेली मेथी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। त्यामध्ये आपण आता 2 टेबलस्पून होतील इतके तीळ घालून घेऊया, ते चांगले मिक्स करून घेऊयात। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक 8 ते 10 मिनटं होईल इतका वेळ लागणार आहे। त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मळून त्याचा एक गोळा तयार करून घेणार आहे। पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हा जो गोळा तयार करायचा आहे तो आपल्याला चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट असा ठेवायचा आहे। कणकेचा गोळा हा सुरुवातीला आपल्याला घट्ट असाच ठेवायचा आहे। नंतर आपल्याला थोड्या वेळानं जर तो वाटला की खूपच घट्ट आहे, लाटता येत नाही आहे, तर अशा परिस्थितीत आपण थोडंसं पाणी लावू शकू। जर आपण सुरुवातीला जास्त पाणी लावून तो जर पातळ केला आणि नंतर आपण पीठ ॲड केलं तर सगळंच प्रमाण आहे ते बिघडलं जातं। त्यामुळे आपल्या मठरीची चव जी आहे ती व्यवस्थित येणार नाही। म्हणून सुरुवातीला आपण पिठाचा गोळा जो आहे तो कणकेपेक्षा थोडासा घट्ट ठेवतोय। तर अशा प्रकारे आपण काय करूया, व्यवस्थित त्याचा एक गोळा तयार करून घेऊयात। पिठाचा व्यवस्थित गोळा जो आहे तो तयार झालेला आहे। आता तुम्ही कमीत कमी अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी म्हणून ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण काय करूया, एक साठा लागणार आहे आपल्याला नंतर, तर तो साठा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। थंडीच्या दिवसामध्ये तूप जे असतं ते आपलं घट्ट असतं, तर ते आपण गरम करून पातळ वगैरे करून घ्यायचं नाही आहे। तर त्याला काय करायचं, थोडंसं चांगलं फेटून घ्यायचं आहे। एक 5 मिनटं फेटून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे। आता हे कॉर्नफ्लोअर जे आहे ते आपण या तुपामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात। इथं तुमच्याकडं कॉर्नफ्लोअर नसेल, अरारूट असेल, अरारूट वापरलं तरीही चालेल, पण याच्यामध्ये मैदा वापरू नका। मैदा वापरला तर साठा जो आहे तो व्यवस्थित तयार होणार नाही आणि मटरी जी आहे ती खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे कॉर्नफ्लोअर किंवा अरारूट पावडर तुम्ही वापरू शकता। तर हे कॉर्नफ्लोअर आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेण्यासाठी जवळजवळ 5 ते 7 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यावं लागेल, जेणेकरून आपला साठा जो आहे तो चांगला तयार होईल। आपण मळून ठेवलेला पिठाचा गोळा जो होता तो मी झाकून ठेवला होता, तर तो जवळजवळ मी अर्धा तास होईल इतका वेळ मुरू दिलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मठरी तयार करायला सुरुवात करायची आहे। जर तुमच्याकडं यापेक्षाही जास्त वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तास जरी भिजू दिला तरीही चालेल, जेणेकरून त्यामधला रवा जो आहे तो व्यवस्थित भिजला जाईल। पण कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला भिजू द्यायचाच आहे। आता या मोठ्या गोळ्यापासून आपण चपाती लाटण्यासाठी जसे छोटे लहान गोळे तयार करतो तसे आपण गोळे तयार करून घेऊयात। पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपली व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे। आपल्याला खूप पातळ नको होतं, त्यामुळं पीठ जे आहे ते व्यवस्थित घट्टच आहे, त्याला मी पाणी वगैरे परत काहीही लावलेलं नाही आहे। तर आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते। गोळे जे आहेत ते छोटे तयार करून झालेले आहेत। आता आपण त्याला लाटायचं आहे, तर लाटण्यासाठी मी सुरुवातीला पीठ लावणार नाही आहे कोणतंही। जर तसंच येत असेल कोणतंही पीठ न लावता तर आपण तसंच लाटून घ्यायचं। आता इथं थोडंसं पोळपाटाला ते चिकटत होतं म्हणून मी गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे, तर तिथं काय वापरणार आहे, मी मैदा वापरणार आहे। आणि मैदा पण वापरताना आपल्याला खूप कमी प्रमाणात आणि हलकाच मैदा वापरायचा आहे। जास्त प्रमाणात जर आपण मैदा वापरला तर तो मठरी तळताना तेलात उतरला जाईल। त्यामुळे जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्ही काय करा, मैदा न वापरता लाटण्याचा प्रयत्न करा।
आता मी जो आहे तो हे जे आहे ती एक पूर्ण गोळा आहे तो पूर्ण लाटून घेते। गोळा लाटताना आपल्याला जो आहे तो पातळ असा लाटून घ्यायचा आहे। आता जितका पातळ होईल तितका माझा पातळ लाटून झालेला आहे। आता पोळी जी आहे ती लाटताना आपल्याला पातळ अशीच लाटायची आहे। खूप जर जाड राहिली तर आपण त्याचे काय येणार आहेत, एकमेकावर लेयर्स येणार आहेत, एकमेकावर थर येणार आहेत, तर त्या थरामुळं ते आतला थर जो आहे तो व्यवस्थित तळला जाणार नाही। म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही पातळ असंच लाटून घ्या। आता हा जो साठा आहे तो मी सगळीकडे काय करणार आहे, हातानं व्यवस्थित लावून घेणार आहे। अगदी कडेपर्यंत व्यवस्थित तो लावायचा आहे, कडांना देखील लागला गेला पाहिजे। साठा सगळीकडे व्यवस्थित लावून झालेला आहे। आता मी त्यावर थोडासा मैदा भरभरून घेणार आहे, अगदी थोडासाच भरभरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या काय करायचे, घडी घालून घ्यायची आहे। छोटी छोटी होईल, खूप छोटी पण घालायची नाही आहे, रोल करायचा नाही आहे त्याचा, तर काय व्हायला पाहिजे, चपटी घडी व्हायला पाहिजे। तर अशा प्रकारे मी काय केलेले आहे, चपटी घडी जी आहे ती घालून घेतलेली आहे। आता आपल्याला याला हलक्या हातानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे काय करणार आहे, कट करायचं आहे। कट करताना देखील आपल्याला काय करायचं आहे, खूप बारीकही नाही आणि खूप मोठीही नाही, असं मीडियम साईजमध्ये त्याचे काय व्हायला पाहिजेत, पीसेस व्हायला पाहिजेत। तर आपण हे व्यवस्थित कट करून घेऊयात। सगळे पीस जे आहेत ते व्यवस्थित कट करून झालेले आहेत, ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मी त्याचबरोबर एका बाजूला काय केलं होतं, तेल जे आहे ते मी गरम करायला ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम करून झालेलं आहे आणि आता मी मटरी जी आहे ती तळायला घेणार आहे। तर त्यामध्ये आता मी तेलामध्ये मटरी ॲड केलेली आहे। तर यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे। ही मटरी तळताना आपल्याला तळण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे आणि आपल्याला ही जी मटरी आहे ती काय करायची आहे, शक्यतो आपल्याला मंद फ्लेमवरच तळून घ्यायची आहे। तेलामध्ये मटरी घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लगेचच झारा घालायचा नाही आहे। एक 5 मिनिटानं काय होईल, ती मटरी जी आहे ती आपोआप वर यायला लागेल। त्यावेळी आपण काय करायचं आहे, मग झाऱ्यानं ती खालीवर करायची आहे, जेणेकरून सगळ्या बाजूनं ती काय होईल, व्यवस्थित तळली जाईल। आता बघा, जर मटरीचा आपण गॅस जो आहे तर जर गॅसची फ्लेम जी आहे ती तुमची खूपच मंद असेल तर काय करायचं, थोड्या वेळानं कमी जास्त करत आपण ती काय करायची, तळून घ्यायची। आता माझी काय आहे, मटरी जी आहे ती तळून व्यवस्थित तयार झालेली आहे। मी मंद आचेवरच ती तळून घेतलेली आहे। आता एका चाळणीमध्ये ती आपण काढून घेऊयात। अशा प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या गोळ्यापासून मटरी तयार करून घेऊया आणि त्या व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घेऊयात। सगळ्या मटरी व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्या आपल्याला थोड्याशा गार होऊ द्यायच्यात आणि गार झाल्यानंतर आपल्याला त्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगेमध्ये व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायच्यात। अशा प्रकारे ताज्या मेथीपासून आपली मेथी मटरी जी आहे ती तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा ही मेथी मटरी जी आहे ती तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची मेथीची मटरी जी आहे ती खुसखुशीत झाली आहे का नाही। तर ही होती आपली आजची मेथी मटरी बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।